नमस्कार. मी अंगडी. होय, मी अंगडी. आज मी खूप आनंदी आणि उत्साही आहे, कारण आज माझी जत्रा आहे. एरवी शांत शांत असणारं गाव आज गजबजून गेलाय. घराघरातून जत्रेसाठी आलेल्या लोकांची अक्षरशः लगबग चालू आहे. आज प्रत्येक घरात हीट म्हणजेच द्रोणातली इडली आणि वाटाण्याची आमटी व त्यासोबत नारळाचा रस याचा सुग्रास बेत आहे. अश्विन शुद्ध पौर्णिमेपासून म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या शिवनाथांच्या पूजेची सांगता कालाष्टमी कार्तिक अष्टमी म्हणजेच कालभैरव जयंतीला होते. या रात्रीच्या पूजेला वाटला जाणारा सुके पोहे व ओल्या नारळाचे बारीक तुकडे हा प्रसाद फारच चविष्ट लागतो. आज कार्तिक पक्ष सप्तमी. शिवनाथ आज दुपारी पालखीतून वनात जाण्यास सज्ज आहेत. वाजंत्री वाजत गाजत पालखीतून श्री शिवनाथांच्या जयघोषात वनात निघाले असताना या समाजाचे पूर्वगुरू स्वामी नरसिंह यांच्या मठात थांबून आजचे वैश्य समाजाचे गुरु म्हणजेच श्री वामनाश्रम स्वामी यांच्याकडून आरती घेऊन पुढे जातात. या जत्रेला भक्तगण आपल्या पूर्वजांचा वारसा जपण्यासाठी मुंबई, पुणे, बँगलोर अशा अनेक शहरातून आवर्जून आले. अशी कुठली ओढ आहे जी त्यांना दरवेळी या जत्रेसाठी घेऊन येते? चला तर ऐकूया त्यांचा जत्रेचा अनुभव. नमस्कार, मी सिद्धी वजनदार. नमस्कार, मी अमोघ वजनदार. बेसिकली अंगडी हे माझं सासर आहे आणि मी मूळची कुडाळची आहे. आमच्याकडे बेसिकली जत्रा असतात, पण जत्रेमध्ये जत्रा एकच दिवसाची असते आणि ते पण आता मी जे लहानपणापासून जी आमची जत्रा बघितली, जत्रेला जायचं, खेळणी विकत घ्यायची, नमस्कार करायचं, परत यायचं. पण ह्या जत्रेचं मला खूप विशेष वाटतंय, कारण इथे 5 दिवस ऑलमोस्ट जत्रा असते. आमचं घर इथून जवळच आहे, तर खूप म्हणजे आम्ही एन्जॉय करतो आहे. आणि इथे स्पेशली वेगळं असं आहे ते म्हणजे दहीकाला म्हणून एक वेगळा सेलिब्रेट केला जातो, प्रोग्राम सेलिब्रेट केला जातो असं म्हणू शकतो आपण. आणि त्याच्यामध्ये लहान मुलांना राधा कृष्ण असं बनवतात, नंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा करतात आणि खूप छान सुंदर दृश्य असतं, ते पण खूप छान वाटतं. आणि वनभोजन हे एक वेगळं असतं. वनभोजन, वनात जाऊन भोजन करतात, तिथे आरती असते, पूजा वगैरे असते, ते एक छान असतं. मस्त पायी चालत जाऊन वनामध्ये जाऊन खूप पूजा केली जाते. तर माझ्या बालपणीची जत्रा आणि आताची जत्रा ह्याच्यामध्ये खूप म्हणजे डिफरन्स आहे आणि ही जत्रा मला खूप आवडते आहे. तर छान आहे, सगळ्यांनी या जत्रेला. माझं नाव गणेश एरंडेकर आणि माझी बायको दीपाली एरंडेकर. अंगडी शिवनाथ जत्रेबद्दल सांगायचं म्हटलं की म्हणजे असं वाटतं एक ही नेहमी म्हणते मला ते आठवतं नेहमी की एक फॅक्टरी आहे. फॅक्टरी ॲक्च्युली बघायला गेलं तर कसं माहिती का, सगळं प्लॅनिंग अगोदरपासून चालू होतं, फॅक्टरीचं सेटअप कसं होतं. सो म्हणजे प्रत्येक इव्हेंट हे प्रॉपर प्लॅनिंग शिवाय होणार नाही आहे. कारण एवढं मॅनेज करावं लागतं. अक्षरशः साध्या साध्या गोष्टी असतात. माणसं कधी कधी मिळत नाहीत कुठची कामं करायला. काही जण 1 महिना अगोदर येतात, काही जण 1 आठवडा अगोदर येतात, काही जण अगदी त्या दिवशी पोचतात. पण एवढी कामं ती सगळेजण वाटून घेतात किंवा 1 महिना अगोदर आलेलं असतं त्याला सगळंच माहिती असतं. आणि हे सगळ्यांना म्हणजे एक मजा असते त्याच्यामध्ये सगळी. म्हणजे एक स्वतःला रेस्पॉन्सिबिलिटी मिळते, काहीतरी करायचं आहे. हे एक झालं एक फंक्शनबद्दल, म्हणजे की बाबा की हे सगळ्यांनाच आवडतं असलं सगळं करायला, ते रेस्पॉन्सिबिलिटी घेऊन काहीतरी कामं करायची. ते पण शिवनाथाबद्दल आहे, मजा येते. एकच सांगायचं आहे की मला तरी असं वाटतं की हे 4 दिवस
आम्ही एवढे कामं करतो आणि आम्हाला एवढी एनर्जी मिळते. म्हणजे आमचा शिवनाथ फक्त एवढंच मागतो की 365 दिवसातले 4 दिवस मला द्या आणि बाकीचे 361 दिवस त्याचे परिणाम बघा. याच्यात आम्ही रिफ्रेश होतो. जे आम्ही असं कामाने दमून जातो, थकून जातो असं नाही. आम्ही नवीन उत्साह घेऊन परत मुंबईला जातो, नवीन जोशाने काम करतो आणि परत या 4 दिवसांची वाट बघतो पुढच्या वर्षीच्या जत्रेची. नाही, मला तरी एवढंच सांगायचं, म्हणजे जत्रा म्हणजे आमच्यासाठी एकदम पर्सनल लेवलला गेलं तर फेस्टिवल. थँक्यू. माझं नाव प्रणिता प्रकाश भांगे. सो आम्ही मुंबईचे असतात आणि एव्हरी इयर ह्या जत्रेमध्ये उत्सव होता. त्यासाठी आम्ही एव्हरी इयर न चुकता येतात. सो हे 2 दिवसाचा उत्सव होता. पहिले दिवस आम्ही वनात भरतात, पालखी भरतात, वनभोजन होता आणि सेकंड डे मॉर्निंगला कापूर पूजा होता आणि रात्री दहीकाळ होता. सो 2 दिवसाचा उत्सव बरे अशी सगळे लोक मिळतात. वेगळे जागेतात, लाईक मुंबई, बँगलोर, पुण्या सगळे लोक येतात. सो बरे दिसतात, अशी मजा दिसतात. सगळे लोक एक दिवसात मिळून मिळतात आणि सो आम्ही आतुरतेने वाट पाहतात त्या उत्सवात. मी राहुल किरण शेठ गेल्या 15-20 वर्षापासून नित्यनेमाने न चुकता जत्रेला आम्ही सर्वजणं म्हणजे आई वडील आजोबासुद्धा यायचे, माझी मुलं बायको, आम्ही सगळेजणं न चुकता दरवर्षी शिवनाथाच्या कृपेने जत्रेला येतो. जत्रेला आल्यावर एक गावचं वेगळंच वातावरण असतं ज्याचा आम्हाला अनुभव मिळतो. जत्रा सुरुवात होते गणपती नाटकापासून, एक वेगळाच एक्सपिरियन्स. त्यानंतर जत्रेच्या दिवशी आम्ही वनात म्हणून जातो. शहरात राहिल्यावर असं वन जंगल हे सगळ्या गोष्टी आम्हाला बघायला नाही मिळत, पण एक छानसा एक्सपिरियन्स की देवाला घेऊन पालखीमध्ये बसून वनात जायचं, मग त्या तिकडे वनभोजन, मग नंतर रात्री रथ हा प्रकार असतो की मग रथात देवाला बसून रथ छानपैकी सर्वजण मिळून ओढत या इकडे घेऊन यायचं आणि मग रात्री नाटक, मग त्यानंतर म्हणजे ओव्हरऑल एक छानच एक एक्सपिरियन्स आम्हाला मिळतो. आणि त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले समाजाची जी माणसं आहेत सगळ्यांबरोबर भेटीगाठी होतात. त्यानिमित्ताने का होईना एकमेकांशी बोलणं होतं, त्यामुळे एक छानसा एक्सपिरियन्स मिळतो आणि सर्वजण एकत्र असल्यामुळे एक वेगळाच अनुभव येतो. त्यामुळे मी तर सर्वांना म्हणेन की प्रत्येकाने न चुकता एकदा तरी जत्रेला यायलाच पाहिजे दरवर्षी. थँक्यू. सो अंगडी जत्रेबद्दल काय सांगायचं. जशी दिवाळी संपते तसं आम्हाला वेध लागायला लागतात की आता अंगडी जत्रा येते. दिवाळी संपल्यानंतर 22 दिवसांनंतर आपली अंगडी जत्रा असते. पण जसं दिवाळी संपल्या ॲटलिस्ट कुणाला आणि मला तरी असं असतं की अरे कधी निघायचं, आता कधी जायचं आहे जत्रा. त्याप्रमाणे आपल्याला सुट्ट्या पण घालाव्या लागतात. आमचं प्लॅनिंग सुरू होतं कधीपासून कधी जायचं, काय करायचं. इकडे आल्यावर तर माहितीच आहे, जसं वनभोजन असतं, आपल्या वनात जावं लागतं. नंतर आपल्या शिवनाथाची पालखी असते, मग रात्री नाटक असतं. हे सगळं बघायला म्हणजे सगळ्यांना आवडतं. खूप छान वाटतं, एकदम मस्त असं एनर्जेटिक आणि फार रिफ्रेशिंग वाटतं. सो हे जे काही आपले जत्रेचे मस्त असं एक आठवडाभर जे काही असतं त्याने फार एनर्जेटिक फील होतं आणि असं बाउन्स बॅक मिळतो परत जायला. आणि शिवनाथाकडे आल्यावरती ती पॉवर, एक डिवाईन फिलिंग तर नक्कीच मिळते. त्यामुळे शिवनाथाच्या इच्छेने दरवर्षी आम्हाला यायला मिळावं हीच इच्छा. आणि अंगडी जत्रा इज दी बेस्ट, एवढंच पण. मी सुहास उमानाथ विरेकर. मी विरेकर म्हणजे या गावचा भाचा म्हणायला हरकत नाही. माझे मामा इकडे कृष्णान पालेकर म्हणून आहेत, तर मी तिकडेच लहानपणापासून जन्म माझा अंगडी गावचा. म्हणून ह्या जत्रेबद्दल आमचं आकर्षण म्हणजे जत्रेला तेव्हा मग मुंबईची माणसं यायची स्पेशल म्हणून त्यांना आम्हाला आकर्षण वाटायचं बरं आहे. मध्येच मग अष्टबंध झाला. 60 वर्षांनी आपल्या मंदिराचं पुनरुत्थापन केलं गेलं. मग त्यानंतर नवीन बिल्डिंग झाली आणि आमचा जत्रेला येण्याचा एक संकल्प असतो, दरवर्षी असतो की मी इकडे यायला पाहिजे. आणि ते मला वाटतं कुठलीही अडचण असे का नाही काय मला काही अडचण सापडली. मला वाटतं शिवनाथच आम्हाला उचलून घेऊन येतो. कधीही मला म्हणजे मला आश्चर्य वाटतं की कुठलीही अडचण आम्हाला दिसली नाही की इकडे जत्रेला येण्यासाठी काय काय कारणं असतात वगैरे. पण कारणं सांगायची काही गरज नाही.
तुम्ही बॅग घ्या, बाहेर सुटा आणि तुझ्याबरोबर बाकीचे कोणी भेटतील तर त्यांना पण घ्या आणि सरळ जत्रेसाठी इकडे उभे राहा. आणि जत्रेचा रथ जो सर्वांनी मिळून ओढायचा असतो ते त्यात आपण सहकार्य करायचं, ओढायचा आणि निर्व्याजपणे निरलसपणे सेवा करायची. आणि ती सेवा ऑटोमॅटिक मी हा शब्द खूप चुकीचा आहे. शिवनाथ स्वतः हा देव आमच्यावर वरदहस्त ठेवून करवून घेतो आणि ते बघणं मला म्हणजे या वयात सुद्धा असं एवढं बरं वाटतं. ही सगळी मुलं मुली जसे त्याप्रमाणे ते आपलं तन मन धन सेवा करतात त्यातील त्यांना सगळंच खराच आनंद दिसतो. कुणाच्याही चेहऱ्यावर बघा एक प्रकारचा मनस्वी आनंद असतो. त्याच्यात कसलाही काही निर्भयपणा हा जर बघायचा असेल तर या जत्रेला आमच्या बंधुबांधवाकडे बहिणींकडे बघा आणि याचा आनंद लुटून आपलं पण सार्थक करून घ्या. आणि कधीही देव बरे करू म्हणतो मी सर्वांना, देव बरे करू. मागेल नाव राजेश राघवेंद्र पालकर, ही मागेल मिसेस विद्या राजेश पालकर. आम्ही अंगडी जात्रेक म्हाका दिसता ल्हानपणापासून एट द एज ऑफ 5 or 6 आय बीन रेग्युलरली विजिटींग हियर. आमचे जात्रेचे प्रत्येक इव्हेंट आणि ते जे मांड स्टॉल बसतात ते पळोवच्याक खाज्या मांड म्हणटात तेका, ते पळोवच्या फुगे घेवचे त्या ल्हानपणे ते पळोवच्याक खूब आवडत आशिल्ले आणि आमी आमगे पेरंट्सांक सांगून घेवन ते सगळे घेत आशिल्ले. जशी जशी काळ बदललो फुग्या बिग्याचे टायम गेलो खाजे अजमांड अजून येतात. बाकी नंतर ते आता चायनीज फूड येवचे लागले. ते जसे जसे काळाप्रमाणे चेंजीस जावन गेले, लोकांले आवड बी बदलतरी गेली पण एट्रॅक्शन तितलोच आसा. आता पहिले इथंच आसा ओल्ड जनरेशन, करंट न्यू जनरेशन सगळेच लोक आम्ही मुंबईच्यान गोवा पुणे प्रत्येक जाग्यातल्यान आमी अंगडीक त्या टायमार कार्तिक सप्तमीक आमी जात्रेसाठी येतात, एन्जॉय करतात, देवाला थोडंफार सेव करतात आणि नंतर आमी आमगेले डेस्टिनेशन वच्चा वतात. थँक्यू. नमस्कार, मी विक्रम कोले, ठाण्याचा राहणारा आणि अंगडी हे माझं ॲक्च्युली मूळ गाव. म्हणजे माझ्या आईबाबांचा जन्म इथे झालेला आणि लहानपणापासून म्हणजे अंगडीत येणं असं व्हायचं. पण जत्रेच्या वेळेस आमची शाळा असल्यामुळे तसं काय तेवढी आम्ही ही अंगडीचं जे शिवनाथ देवस्थान आहे त्याची जत्रा काही जास्त बघू शकलो नव्हतो. पण आता कामाच्या ह्याच्यात सुट्टी घेऊन मागच्या 1-2-3 वर्षांपासून तरी मी इकडे नेहमी येतो आहे. आणि हे जे 2-3 दिवस इकडे हा सोहळा होतो तो अत्यंत एकदम पूर्ण जल्लोषाने होतो. पालखी उचलेपासून ते रथ खेचेपर्यंत शिवनाथ महाराजांचं जे सगळे आमचं दैवत आहे त्याची जी सगळेजणं आतुरतेने ही जत्रेची वाट पाहतात आणि 2-3 दिवस येऊन म्हणजे रात्री झोपायला वेळ मिळत नाही पण तरी पूर्ण दिवस ॲक्टिव्ह होऊन त्याची मनाने पूर्ण श्रद्धेने जी त्याचा सोहळा करतात ते अत्यंत बघण्यासारखं आहे. आणि लहानपणी जे मिस केलं ते मोठे होऊन सतत आम्ही दरवर्षी करू शकू अशीच इच्छा शिवनाथाकडे आहे. आणि तुम्ही जर बघत असाल आणि याल कधी अंगडीत तर यावेळेस येऊन या सोहळ्याचा खरंच एक सेलिब्रेशन तुम्ही बघू शकता. थँक्यू. मी शेखर वजनदार, राहणारा मुंबईचा, पण दर जत्रेला इथे नियमित येतो. आणि ही जत्रा म्हणजे इकडे प्रत्येक गावची जत्रा असते पण आमच्या गावची जत्रा म्हणून आम्हाला फारच विशेष. आणि लोकांची गर्दी तुम्ही बघताच आहात. सगळी लोक मुद्दाम जत्रेला येतात, रजा काढून येतात. हे अगदी दिवाळीच्या नंतर येतं त्यामुळे बऱ्याच जणांना रजा नसते पण तरीही वेळ काढून बरीचशी माणसं येतात, मजा करतात, एन्जॉय करतात. बरेचसे स्टॉल वगैरे लागतात. पण मुख्य म्हणजे देवाचं बरेच कार्यक्रम असतात. त्यात आमचे स्थानिक कार्यक्रम असतात, जत्रेचं एक नाटक असतं, कीर्तन असतं, असे बरेच धार्मिक आणि सामाजिक दोन्ही कार्यक्रम असतात. त्यामुळे हा अगदी उत्साहाचा आणि आनंदाचं वातावरण निर्माण होतं. म्हणजे गावची ही दिवाळीच म्हणायला हरकत नाही असा हा कार्यक्रम असतो. आणि तुमच्यापैकी कोणाला कधी यावंसं वाटलं तर मुद्दाम या, आमच्याकडून निमंत्रण.
हांव किरण जयवंत शेख ल्हानपणापासून अंगडी शिवनाथ देवस्थानाक येवचे आमगेले हे आसा आनी जत्रे म्हण आमकां जरा विशेष आसा. खरें तर दिवाळी जाली की आमकां जत्रेचे वेद लागतात. दिवाळेन तो 20-21 दिसान जत्रा सुरू जाता. त्या हिशोबान आमगेले वेद लागतात आनी आमी सगळी तयारी करतात आनी हांगा जत्रे आयिल्ले नंतर इतलो आनंद मेळटा. 4-5 दिवस कशे वतात कळीत ना. हांगची जे पुजा जाता नेहमीची, पालखी उरता, नंतर म्हाका हाजे दिवस जत्रे दिवस वनातच उरता, वनभोजनाचो आनंद, हांगा रथ उरता रात्रीन, रथाचो आनंद, परत 1-2 नाटकां उरतात ताजो आनंद. हो सगळे प्रकारान मन हे सगळे जाले नंतर मन अतिशय प्रसन्न जाता. दहीहंडीचे हे दही काला जालो त्या नंतर आनी बरें दिसता. हे सगळे लोक सगळे जमतात, सगळ्यांनी मेळत जाता, सगळ्यां बरोबर उलोवप जातात आनी ह्या निमित्तान सगळ्यांकडे उलयणी जाल्यार बरें दिसता. आनी वताना होच आनंद घेवन आमी पुण्या वतात आनी अशीच योग आमकां प्रत्येक वर्सा येवं अशें आमी शिवनाथा कडेन नेहमी मागणी करतात आनी इतले वर्सान वर्स ते चलिल्ले आसा. बरें दिसता. ओम नमः शिवाय. मी स्वाती गिरीश एरंडेकर, राहणार ठाणे, पण माझं जन्मगाव अंगडी, जे कारवारमध्ये वसलेलं आहे. साधारणपणे कारवारपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती माझं हे गाव अंगडी वसलेलं. आणि या अंगडी गावामधलं जे आमचं ग्रामदैवत आहे श्री शिवनाथ, हे आमचं सर्वांचं अगदी असं जिव्हाळ्याचं दैवत आहे. आणि जिव्हाळ्याचं दैवत म्हटल्यावरती असा प्रश्न येतो की जिव्हाळ्याचं का? कारण अगदी लहानपणापासून आम्ही ह्या देवळामध्ये येत आहोत. आमचे पूर्वज म्हणजे मला वाटतं जवळजवळ 500 वर्षांपूर्वी त्यांनी ह्या देवळाची स्थापना केली. आणि ह्या देवळाचं महत्त्व म्हणा किंवा महात्म्य असं आहे की कोणीही भक्त या देवळामध्ये जेव्हा येतं त्याच्या मनोकामना ह्या पूर्ण होतात. आणि आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आम्ही सगळे हे जे कोकणवासी लोक आहोत, नोकरीनिमित्त सगळे इथे तिथे मायग्रेट झाले. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, बेळगाव अशा सगळ्या शहरांमध्ये ही लोक मायग्रेट झाली. आणि मायग्रेट झाल्यामुळे असा प्रश्न आला, असं झालं की ह्या जन्मगावाशी म्हणा किंवा आमच्या ह्या काय म्हणायचं नेटिव्ह प्लेसशी कनेक्टेड राहण्यासारखं फक्त एकच एक उरलं, म्हणजे ती म्हणजे जत्रा. ही जी जत्रा आहे आपल्या शिवनाथाची जत्रा, ती कार्तिक महिन्यामधल्या सप्तमीला, दरवर्षी सप्तमीला होते. आणि ह्या जत्रेची आम्ही सर्वजण की जे लोक कारवारमध्ये म्हणजे ह्या आमच्या अंगडी गावामध्ये राहत नाही आहोत, जे आम्ही बाहेर सगळेजण आहोत, त्यांची आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. हांव म्हागेलें नांव शरद विनायक एरंडेकर. हांव हे जे अंगडी गांव असणे थंय 78 इयर्सच्या फाटी जल्मल्लो आनी जेन्ना पासून जल्मल्लो तेन्ना पासून कॉलेज जात पर्यंत हांगाच आशिल्लो. त्यामुळे म्हाका जे गांवांत आमगेले शिवनाथ देवस्थान जागृत आसा ताजे जे फंक्शन जातात ते सगळे हांव पळयता. 2016 रिन्यू केले, सभा मंडपासनी 2016 रिन्यू केले. पयलीं ते सगळे एन्शियंट आशिल्ले, म्हळ्यार नळ्याचे आनी हे आशिल्ले. आतां सगळे हळू आतां हे जावच आसा. आतां ह्या वर्साक आमी हे पेवर ब्लॉक घातल्यात, सगळे चकाचक केलात, रस्ते डांबराज जालात. अशें करून आतां ह्या वर्साक बरी सुदारणा जाल्ली आसा. नमस्कार. आज अंगडी जात्रेसाठी आपल्या सर्वांचं स्वागत. आणि अंगडी जत्रा ही अंगडीकरांसाठी एक पर्वणी असते. मला आठवतं मी 1962 साली पहिल्यांदा इथे आलो होतो. त्यावेळेला बोटीने आलो होतो. गोवा नुकतं स्वतंत्र झालं होतं आणि माझे वडील देवमाणूस नाटकात काम करत होते. प्रमुख भूमिका होती त्यांची. आणि एकनाथ महाजन यांनी दिवा जळू दे सारी रात या नाटकात प्रमुख भूमिका होती. आणि माझं ते पहिलं देवाशी जत्रेशी माझं हे पहिलं भेटणं होतं. जत्रेला मजा असते म्हणजे काय, सगळी लोक जिथे असतील तिथून लोक येतात. आदल्या दिवशी ते नाटकासाठी एवढे 2 दिवस सगळे असे भारावून जातात. आणि ह्याला खरं म्हणजे हे खरं एक समाजाचं प्रतीक आहे. असं म्हणजे जत्रा ही इथल्या कारवार भागातली एक प्रतीक आहे. आणि अशी जत्रा होणं फार कठीण असतं. आणि म्हणून मला असं नेहमी वाटतं की येणारी पिढी आणि ही जत्रेला येत जावं आणि बघावं मजा का असते.
खऱ्या अर्थाने आपण आपल्या समाजाचं, आपल्या संस्कृतीचं जतन करायचं असेल तर प्रत्येकाने इथे यावं, या जत्रेला बघावं. कार्तिक शुद्ध सप्तमीची जत्रा असते आणि दहिकाला असतो आणि आपण सर्वांनी यावं. आजच्या या जत्रेला माझा सर्वांना अतिशय आमंत्रण तर करतोच आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्यांना पाहून मला त्यांच्या पूर्वजांची आठवण होते. होय, ते सर्व माझ्या साक्षीनेच जन्माला आले व वृद्ध झाले. याआधी अशा कितीतरी लोकांच्या आठवणी मी जपल्यात. पूर्वी महिला वनात जात नसत, पण आता महिलाही नटून थटून पालखीबरोबर वनात जाऊन पूजा, आरती व वनभोजनात उत्साहाने भाग घेताना दिसतात. कार्तिक सप्तमीच्या 4 दिवस अगोदर गणेश पूजनाने जत्रेची सुरुवात होते, म्हणजेच गणपती नाटक. यामध्ये विदूषक व गणपती यांच्यातील संवादाने व श्री गणेशाच्या आशीर्वादाने जत्रेची सुरुवात होते. त्यानंतरच्या रात्री नाटक, संगीत तसेच वेगवेगळ्या करमणुकीच्या कार्यक्रमाने गाव अगदी गजबजून जाते. आता कार्तिक शुद्ध सप्तमीला वनभोजन झाल्यानंतर पालखीतून श्री शिवनाथ नरसिंह मठात विश्रांतीसाठी येतात. मठातून शिवनाथांच्या उत्सव मूर्तीला वाजत गाजत परत गावात आणण्यासाठी रात्र 10 वाजता अंगडी मुडगेरीच्या सीमेवर रथ तयार आहे. पुजारी अखंड ज्योत आणून उत्सव मूर्तीस पालखीतून रथामध्ये बसवण्यासाठी सज्ज आहेत आणि नंतर नारळ फोडून शुभकार्याची म्हणजेच भव्य दिव्य रथोत्सवाची सुरुवात होते. वाटेत सर्व भक्तगण देवास आरती दाखवतात आणि गंमत म्हणजे प्रत्येक आडनावाच्या परिवारातील लोकांनी मोठमोठाली तोरणे उभारलेली असतात आणि त्याच ठिकाणी सर्वजण देवाला भेटण्यासाठी व पूजा करण्यासाठी एकत्र येतात. ही परंपरा पूर्वापार काळापासून चालू आहे. लोक आले आणि गेले, पण मला अभिमान आहे की नवीन पिढी ही परंपरा जोपासून आहे. त्यासाठी ते बाहेर गावातून अगदी अमेरिका व युरोपमधूनही दरवर्षी जत्रेच्या ओढीने येतातच. आरतीचा मंद नाद, घंटीची किणकिण, अगरबत्तीचा सुवास, सुंदर भक्तिगीत वाजवणारे वाजंत्री व रात्रीची मंद थंडी, सगळं वातावरण कसं मंत्रमुग्ध. तुमच्या डोळ्यासमोर अगदी देखावा उभा राहिला असेल ना. चला तर मग आपण गावाच्या गुरुजींकडनंच ऐकूया की नक्की त्या दिवशीची पूजा कशी केली जाते. माझं नाव मोहन भटजी, कारवार तालुका अंगडी शिवेश्वर ग्राम शिवनाथ देवस्थान गेले. वार्षिक कार्तिक कृष्ण पक्षात सप्तमी दिवस जात्रा सुरू जाता. त्या दिवस दंपार 2-3 समस्त भक्त लोक, समस्त भाविक लोक उपस्थित राहून घेत, समस्त कुळावी लोक, सगळे गावचे लोक उपस्थित राहून घेत देवस्थान येऊन पालखी सहित वनभोजना घेऊन देवाक वनभोजना घेऊन येतात. देवा वनभोजन आवडी भोजन करून सगळं देवाबरोबर जेवण करून मग सगळे सांजे रात्री 10 वाजता परत रथोत्सव करतात. सगळं आपापल्या घरामुखार तोरण घालून, रंगोळी घालून, फुलाचे अलंकार करून देवा 10 सुमार रथोत्सव रथाचेर बसून घेऊन मिरवणुकी काढतात. सगळे लोक आपापल्या सेवा शक्तीप्रमाणे
आपल्या दारामुखा रंगोळी तोरण घालून देवा रथ दवून घेऊन मंगळ आरती करून दर्शन घेतात. सगळं असे शिवनाथ आमगेले महाराज सगळं आपल्याला गाव सगळं गावचे लोक सगळं दर्शन देऊन घेऊन मागीर रात्री सकाळी पुढे 4 देवळा मंदिरा भितर येतात. ते मागीर सगळ्याक बसून आरती बिरती करून मागीर सगळं एकत्र रावन घेऊन प्रार्थना करतात, नामस्मरण करतात. आमगेले जागृत देव आसा ते सगळं तात्पुरते पावतात. म्हणजे मुंबईच्यान हिंग येऊन पासून तुमी इतली श्रद्धा भक्तीने काम करतात आणि तेमकां फुडें सगळ्यां बरें जाल्लें आसा तें बरें जातालें तशें म्हणून इतली श्रद्धेन मुंबई पासून हिंग येऊन घेवन तुमी सगळे सेवा करून घेवन कृतार्थ जातात. देवाले पूजा करून आशीर्वाद घेऊन आपापणे मनोकामना सिद्धी जावं जा म्हणून सांगून घेवन सांगणी करतात. पुढल्या वर्षा एक वेळा जात मुंबई पासून हिंग घेऊन सेवा करतात. रात्रीचे 12 वाजलेत की पहाटेचा 1 वाजलाय काहीच कळत नाही. स्टेजच्या जवळील तोरणाकडे येऊन रथ थांबला आहे व आता आपल्याला श्री शिवनाथांच्या मनोरंजनासाठी सज्ज असलेल्या संगीतमय कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. श्री टेंगसे यांच्या सूरमधुर नारदीय संगीत कार्यक्रमाची पहाटे 2 वाजता सुरुवात होऊन पहाटे 4 वाजता समारोप होतो व श्री शिवनाथांच्या रथाची पुढील वाटचाल सुरू होते. पहाटेच्या अंधुक उजेडात देवळात व घरात झोपी गेलेले भक्तगण हा क्षण अनुभवण्यासाठी आवर्जून धावत येतात. जणू काही देवाने भक्ताला हाक मारावी व भक्ताने ती ऐकावी. देवस्थानाला गोल प्रदक्षिणा मारून रथ एका जागी स्थिर होतो आणि त्यानंतर होते ती आतिषबाजी, ज्याला पूर्वीच्या काळी वजन मारणे असेही म्हणायचे. ही आतिषबाजी बघण्यासारखी असते. वेगवेगळ्या प्रकारचे फटाके व चक्र अगदी रंगीबेरंगी आणि शिवपार्वतीची मूर्ती मंदिरात आणण्यासाठी तयारी चालू होते. पण यांना प्रवेश देणार तरी कसा? जोडप्याची दृष्ट नको का काढायला? दीपस्तंभावर चढून तेलात बुडवलेल्या शेल्याला पेटवलं व त्याची काजळी सर्व परिसरात पसरू लागली म्हणजेच समजावे की देवाची दृष्ट काढली गेली. आता उत्सव मूर्ती आपल्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आज कालभैरव जयंती. सकाळी कापूर आरती आणि त्यानंतर फळफळावलीचा लिलाव. हा कार्यक्रम पाहण्याची मजा काही औरच. पहिला देवाचा प्रसाद किती किमतीचा हे पाहण्याची सगळ्यांनाच उत्सुकता असते आणि त्यात भक्तगणांनी फक्त देवासाठी नाही तर देवस्थानासाठी आणि पर्यायाने आपल्या वैश्य समाजाच्या भल्यासाठीही आपापल्या मनाचे व तिजोरीचे दरवाजे दिल खोलके म्हणतात ना तसे खुले करून देवालयाच्या भरभराटीसाठी जास्तीत जास्त रक्कम जमा करण्याचा जो चंग बांधलाय ना ते बघून भविष्याची चिंता दूर होते. संध्याकाळी दही काला व देवास भेटणे ही जत्रेची सांगता होतानाचे कार्यक्रम. लहान मुलं कृष्ण, राधा आणि त्याचे सवंगडी अशा वेशभूषा करून येतात व देवाला परत पालखीत बसवून कृष्ण व त्याचे सवंगडी देवळाची 5 वेळा प्रदक्षिणा घालून दही दुधाची मडकी फोडतात. आणि हे अनुभवण्यासाठी भक्तांची गर्दी पाहण्यासारखी असते. त्यानंतर प्रसाद म्हणून दही पोह्याचा काला वाटला जातो आणि परत एक प्रदक्षिणा घालून पालखी सर्व भक्तांच्या दर्शनासाठी देवस्थानाच्या बाहेर थांबते आणि सर्व भक्तजण रांगेत येऊन शिस्तबद्ध पद्धतीने देवाचं दर्शन घेतात.
आणि मग काय जत्रेतील गमती जमतींचा उपभोग घेतात. जत्रेचा खाजा हे मुख्य आकर्षण, पण त्याचबरोबर कोहळ्याची बर्फी, साखर चणे, जिलेबी, लाडू असे कितीतरी पदार्थ मांड म्हणजेच दुकानात सजवलेले असतात. आणि शेवटी रात्रीच्या पूजेने जत्रेची सांगता होते. पण खरं सांगू का, आजच्या धकाधकीच्या जीवनातही वेळात वेळ काढून जे लोक येतात ना, आपल्या गावासाठी, देवासाठी जे कष्ट घेतात ना, ते बघून मन अगदी भरून येतं आणि परत पुढच्या वर्षी भेटायची वेडी ओढ लागते.